त्यांचे अनुभव, त्यांचे दृष्टिकोन आणि सर्वात महत्त्वाचे आपल्याला आपल्या करिअरविषयी मार्गदर्शन म्हणजेच गाईड करण्यासाठी आलेले आहे. मी देवेश व्यवहारे आणि नितीन पाटील यांना विनंती करते की त्यांनी रिस्पेक्टेड महाजन सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करा. सर्वांपर्यंत माझा आवाज पोहोचतो. ज्यांना माझा आवाज आला नाही, ज्यावेळेला वाटलं मी जे बोलतोय ते समजलं नाही, आपण मला विचारू शकतो. त्यांच्याकडे फोन्स असतील त्यांनी प्लीज सायलेंट कर. कीप सायलेंट आवर फोन्स ऑल स्टुडंट्स. सर्वांना माझी समजलं. सर्वांनी माझ्या मुखद्वारातून मी जे काही वक्तव्य करेन, जे काही व्यक्त होईल, सर्वांगाचे कान करून श्रवण करावं अशी माझी आपल्या सर्वांना नम्रतेची प्रार्थना आणि विनंती आहे. मूलतः माझं नाव धनंजय एकनाथ महाजन. माझं वास्तव्य ज्या ग्रामात माझा जन्म झाला ते माझं ग्राम जे लोहनेर, ही माझी जन्मभूमी, अर्थातच कर्मभूमी सुद्धा. कदाकाळी आपणास वाटलं असेल आपल्या समस्तांच्या समोर मी जे काही उभा आहे, भाषा जड वाटत नाही ना? वाटली तरी सहन करावीच लागेल. वाटली तरी सहन करा. तर माझ्या बांधवांनो, मी कुठल्या इंटेलिजन्स म्हणून आपल्याकडे उभा नाही आहे, किंवा ना कुठला क्लास 1 सुपर क्लास 1 ऑफिसर आहे असं पण नाही आहे. सामाजिक खूप असा मोठा कार्यकर्ता आहे असं पण नाही आहे. एक सामान्य व्यक्ती या अनुषंगाने आपल्या समोर उभा ठाकलेला आहे. सर्वप्रथम काही उद्बोधनाला सुरुवात करण्यापूर्वी, उद्बोधन आपल्याकडे करायचं आहे, विषय काय असावा? ऑल थिंग्स इज ब्राईट. सारा काही अंधकार. कारण कुठलं पण माझं प्रिपरेशन झालेलं नाहीये. मात्र ज्या ठिकाणी मला उभं केलंय, ज्या ठिकाणी मला आदरार्थी समजलंय, त्या व्यासपीठाला मी सर्वप्रथम वंदन करतो. द्वितीय वंदन आसमंतातील समस्त पंचतत्वाला करतो, कारण समस्त पंचतत्वानेच या ब्रह्मांडाचा कार्यभाग चाललेला असतो. तृतीय वंदन ज्या शिवरायांनी आपल्या प्रकाट्य बाहुबलावर अखंड महाराष्ट्र उभा केला त्या शिवरायांना करतो. चतुर्थ वंदन ज्या मात्या पित्याच्या उदरातून मी जन्म घेतला त्या आईवडिलांना करतो. आणि पंचम वंदन ज्या विद्यालय प्रांगणामध्ये, याला विद्यालय प्रांगण म्हणावं लागेल जरी आपला क्लासरूम असला, त्या प्रांगणाला करतो. आणि सुरुवात करण्यापूर्वी साहित्य सोनियाच्या खालीला एक लहानसा मधुर आहे. साहित्य सोनियाच्या खालीला मी अत्यंत लहानसा मधुर आहे. आपल्या समस्त तांत्रिक व यांत्रिक जगताच्या युवकांपुढे माझ्यासारखा शाब्दिक मांत्रिक किती बोलेल हे मला ठाऊक नाहीये. मात्र तो माझा अल्पसा प्रयत्न असणार आहे. मागच्या गेल्या वीकमध्ये, मागच्या सप्ताहामध्ये ज्या वेळेला सरांचा माझा संवाद झालेला त्यावेळेस त्यांनी मला पाचारिक केलेलं होतं. मात्र माझी काहीतरी व्यस्तता असल्या कारणास्तव मला आपल्या या ठिकाणी येणं दुरापास्त झालेलं होतं. सकाळ 17 मध्ये आपल्या ज्या इन्स्टिट्यूट मध्ये आपण प्रवेश केला आहे तिचा शॉर्ट फॉर्म काय आहे बरं? आपल्याला संवाद साधायचा आहे. मी व्याख्याता नाही आहे. आपण कुठे घेतलं ऍडमिशन? AI. What is mean by AI? Artificial Intelligence. तुम्ही कोण आहात? स्टुडंट्स. तुम्ही तर आर्टिफिशियल नाही ना.
युअर आर्टिफिशियल. आपण चाललोय कुठे? आपला प्रवास कुठल्या दिशेने चाललेला आहे? आपण सर्वार्थानं सजीव असताना निर्जीवाच्या दिशेने चाललेला प्रवास, हे तर मान्य ना आपल्याला. त्याचं कारण काय? व्हॉट इज रिझन? आपल्या तिकडचा प्रवास का करायचा? तुम्ही फॅकल्टी काय चूक केलेली आहे? तुमचा दृष्टिकोन काय आहे? याचं चिंतन आपण कधी केलं? झालं असं. मी जायफिना कृष्णाजी माऊली यांच्याकडे आमचं बालकांचं शिबिर होतं, त्या मीटिंगसाठी गेलो होतो. आलोय मी सकाळमध्ये 4:27 म्हटलं पुन्हा लोणेरला जायचं, पुन्हा माघारी यायचं म्हणून 10 मिनिटे एका जागेवर थांबलो. तिथे काही चिंतन केलं. विद्यार्थ्यांपुढे मी कुठला पॉईंट ठेवायचा, विद्यार्थ्यांशी संवाद कोणता साधायचा. कारण मी प्रथम काय बोललो की ऑल इज राईट. काय बोलायचं मला माहित नाही. मी प्रोफेशनल स्पीकर नाही, मी सामान्य मनुष्य आहे. पण बोलावं तर लागणार, बरोबर आहे की नाही? तुमच्या शिक्षकांसमोर माझी स्वतःची पण इब्रत मला सांभाळावी लागणार. मी अनुषंगाने 15 मिनिटं एका जागेवर शांत बसलो. म्हटलं विद्यार्थ्यांपुढे कुठले कुठले पॉइंट्स मी द्यावे. तेव्हा ना अगोदर माझ्या जीवन व्यवस्थेमध्ये मी स्पीच करायला जायचो कॉलेजच्या स्टुडंटकडे, पण गेली 18 ते 19 वर्ष झाली की मी स्पीच केलेलं नाही. त्या चिंतनामध्ये माझ्याकडे काही पैलू आले जे एका कागदावर मी त्याचा संस्कार केला. कशाने संस्कार केला? पेनाने. कागदावर संस्कार करायचा म्हणजे कशाने करावं लागेल? पेनाने संस्कार केला. आता आजकालच्या जमान्यामध्ये काय झालेलं आहे? कॉफी आणि पेस्टचा जमाना आहे, बरोबर? अर्थातच कागदावर संस्कार करताना माझ्या मनस्थ जो काही आशय होता तो मी कॉपी केला. तो आता सर्वांपुढे मी काढतो, आपल्या सर्वांपुढे मी काढतो. हे मी कॉपी केलं, हे पेस्ट केले. या ठिकाणी माझ्या मनात जे काही विचार आले, मला संवाद साधायचा आहे युवकांपुढे. आणि माझी सध्याचा जो माझा प्रवास चालला आहे तो प्रौढत्वाचा आहे. युवक आणि प्रौढत्व याच्यामधलं जे काही अंतर आहे ते अंतर दिसताना थोडं जरी दिसू लागलं ना माझ्या बांधवांना, ते अंतर खूप मोठं आहे. युवक विषय कोणता निवडायचा? युवक, त्यांचे प्रती असलेले संस्कार आणि त्यांचं भविष्य, हा विषय माझ्या मनाला स्पर्श होता. म्हटलं युवकांपुढे बोलायचंय, तयारी तर करायलाच हवी. 15 मिनिटामध्ये मी काय तयारी करणार? पण सरस्वती माता जे पंचतत्व मला जी बुद्धी दिली ते माझ्या मुखद्वारातून व्यक्त करत असताना मी चुकीची देवी ती व्याख्या नव्हे. मला अपेक्षित आहे की आपल्यामध्ये संवाद व्हावा, नाही का? आपल्यामध्ये संवाद व्हावा. फक्त ज्या वेळेला माझ्या मुखद्वारातून काही निघेल स्पीच दिली तिथे वाद होऊ शकतो. कारण माझे विचार आपल्याला रुचतील असं म्हणून शक्य नाही. म्हणून आपल्याला संवाद हवा. मला प्रश्न विचारायचा. प्रथम युवा इज इक्वल टू इंग्लिश मध्ये युथ. युथ कोणाला म्हणतो? मला सांगेल कोणी विद्यार्थी? युथ कोणाला म्हणतो? डेफिनेशन कोणी करेल युथची? युवाची व्याख्या काय असते? युवा कोणाला म्हणतात? कोण म्हणजे युवा? सांगेल कोणी? चुकलो तरी मनामध्ये संदेह बाळगू नका. आपल्यातील असलेली ऊर्जा ती बाहेर आलीच पाहिजे. कदाकाळी आज चुकीची असू शकते, उद्या तिच्यामध्ये बदल होईल. युवा कोणाला म्हणतात? युची डेफिनेशन सांग बेटा. अजून कोणाला काही सांगताय युथ बद्दल? सांगताय? संदेह बाळगू नका. चुकलं तरी आपणच आहोत. आपल्याला पुढे ग्रो व्हायचं आहे. आपल्याला पुढे
प्रो व्हायचंय. कोणी सांगू शकेल? कृष्णा खूप बोलतोस, चिंतन केलं? कोणी केलं? मुलींमध्ये कोणी? जो घरच्यांच्या संस्कारावर पुढे मोठं काही करण्याची ताकद ठेवते. छान, सुंदर. अजून कोणी? छान असतं, सुंदर असतं. अजून कोणी? युथची डेफिनेशन आपण घरी गेल्यानंतर थोडं एकांतामध्ये बसा आणि चिंतन करा. युथचं स्पेलिंग काय आहे? वाय. वाय म्हणजे काय म्हणता येईल? वाय म्हणजे काय म्हणता येईल? जो यंग आहे, ज्याच्यामध्ये त्याच्या नसा तारुण्य भरलेला आहे, कॉल ॲज अ युथ. ओ म्हणजे काय? काय म्हणता येईल ना? जो आउटस्टँडिंग आहे, प्रत्येक गोष्टी आउटस्टँडिंग, जे असेल, कन्सिस्टन्सी असेल, सक्सेस असेल, विजन असेल, आउटस्टँडिंग, त्याला काय म्हणता येईल? वाय. ओ पुढे काय शब्द येतो? यू. त्याची प्रत्येक विजन ही युनिक आहे. काय? युनिक. कॉल ॲज अ युथ. युथमध्ये काय येतो? टी. व्हॉट इज इन बाय, ज्याचा स्वतःवर ट्रस्ट आहे. ट्रस्ट हे मी करणारच, वी विल डन 100%, मला याच्यात यश मिळेल. कॉल्ड ॲज अ युथ. शेवटी काय येतं? यश. यश म्हणजे काय? हे सारं करत असताना ज्याच्यामध्ये ह्युमॅनिटी आहे. ह्युमॅनिटी. तुम्हाला किती सक्सेस मिळत असेल, तुम्ही किती मोठ्या पदावर जात असाल आणि तुमच्या मध्ये जो मानवता नसेल, युथ संबोधण्याचे आपण शिलेदार पात्रता आपल्यामध्ये आहे का हे चिंतन करणं गरजेचं आहे. ऑल थिंग्स इज इक्वल टू गॉड ॲज अ युथ. हा युवा कुठेवर? तो सर्व युवा माझ्यासमोर आसनस्थ झालेला आहे. सर्व युवा माझ्यासमोर बसलेला आहे. या युवामध्ये कोणी छावा निघणार नाही कशावरून, कोणी छावा निघणार नाही कशावरून. या युवतींमध्ये कोणी जाऊ शकत. हो का? कोणी कुठल्याही पदाला जाऊ शकतो. ते जाण्यासाठी काय असतं तर प्राप्त आहे? काय असतं तर प्राप्त आहे? ते जाण्यासाठी आपली विजन क्लिअर असतात. ते मला काय करायचं? सपोज मुंबईला जायचं आहे, जाताना रस्ता कुठे दिसला मागे? माया देवळा, नाशिक, बरोबर ना? आणि इकडे ताराबाद मागे गेला तर नंदुरबार. मुंबईला केव्हा पोहोचतो? विजन क्लिअर असलं. हे चिंतन करत असताना कोणाकडे जर पेपर असेल, सरकार करण्यासाठी पेन असेल, तर त्यांनी नोटिफाय करू हे पॉईंट माझ्या मनात आले, जे कॉफीने पेनीचे केलेलं आहे. ते आपण ज्याच्याकडे असेल ते जेव्हा एकाकडे असेल ते चालेल, पण समज मी काय बोलतो, सर्वांगाचे कान करून श्रवण करा. इतकं पण मुलाचं माझ्या मुखातून निघणार नाही की ते आपण सदैव तसंच करून ठेवावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी संदेमध्ये नोट करू शकतात. आता याच्यामध्ये जीवची व्याख्या आपल्या डोळ्यामध्ये आलेली आहे. मग जो आपला जीवनाचा प्रवास चालणार, त्या प्रवासामध्ये आपली असलेली दशा आत्ताची ही विद्यार्थी दशा आहे. कोणती दशा आहे? विद्यार्थी दशा. तर विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्याने काय करणं प्राप्त आहे? ज्ञान संकलन करणं प्राप्त आहे. काय करणं प्राप्त आहे? ज्ञानाचं संकलन. मग ज्ञानाचे पण प्रकार आहेत. कोणतं ज्ञान आपण संकलित करावं? माझं बोलणं जास्त अवघड असं वाटत नाही ना? तुम्हाला समजतंय ना?
सर्वांची चेहरे अशी संपुष्टी दिसत आहेत, अंकुचन पावले. मी बरोबर बोलतोय? म्हणजे अंकुचन पावलेले आहेत. चेहऱ्यावर तेज ठेवा, हास्य ठेवा. जास्त जड वाटू लागलं की तुम्ही जास्तच जरा जड बोलतात मला सांगा, अजून मी थोडा खाली येईल. पण आतापर्यंत जी सुरुवात झाली आपली, सुरुवात झालेली फक्त त्या सुरुवातीला मी योग्य बोलतोय असं वाटतंय? थोड्याफार प्रमाणामध्ये नक्की वाटतंय? सर्वांगाचे कान करून श्रवण करा ही माझी तन्मय. मला सर किती वेळ आहे? किती वेळामध्ये मी किती वेळ तरी? 1 तासभर. तेवढं ज्ञान किंवा तेवढा साठा माझ्याकडे नाही आहे, पण आपण प्रयत्न करूया. जेवढं 2-5 मला जेवढं जमेल तेवढा मी आपल्याशी संवाद साधतोय. युथ पर्यंत आपण पोहोचलो. आपला ज्या अवस्थेमध्ये प्रवास चाललेला आहे ती आपली युवा अवस्था आहे. कोणती अवस्था आहे? युवा अवस्था. मनुष्य जन्मल्यापासून तर माणसाच्या शरीरातून, देहातून प्राण जाईपर्यंत अवस्थेचे प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रथमची जी अवस्था आहे, जन्म झाल्याबरोबर त्याला अर्भक अवस्था म्हणतात. अर्भक अवस्थेमध्ये ते बाळ थोडं रांगू लागलं की त्याला बाल्यावस्था म्हणतात. बाल्यावस्थेमध्ये नंतर ते बाळ शाळेत जाऊ लागलं, शालेय जीवन, ती येते किशोर अवस्था. आता याच्यामध्ये बहुतांश वर्ग किशोरावस्थेचा आहे. किशोर अवस्थेनंतर मग पुढे युवा अवस्था. युवा अवस्थेनंतर मग काही प्रौढ अवस्था, ज्या अवस्थेत माझा प्रवास चालला. आणि जीवनाच्या अखेरची अवस्था ती म्हणजे वृद्धावस्था, वार्धक्य. या सर्व अवस्थेमधून प्रत्येक जीवाला प्रवास हा करायचाच आहे. प्रारब्धवश काहींच्या देहातून प्राण हा लवकर जातो, काहींचा बाल्यवीन अवस्थेमध्ये, काहींचा प्रौढावस्थेमध्ये निघून जातो. पण मूलतः कुठल्या जीवाला जीवन जर प्राप्त होत असेल तर ऑफ दॅट टाइम त्या प्रत्येक जीवाचा प्रवास हा वृद्धावस्थेपर्यंत होतोच. मग आता जो आपला प्रवास चाललाय अर्थातच तुमचा किशोरावस्था प्लस युवावस्था, किशोरावस्था प्लस युवावस्था. गरम होते? गरम होत? आपला जो प्रवास चाललाय तो किशोरावस्था प्लस युवावस्था याच्यामध्ये प्रवास चाललाय. प्रत्येक अवस्थेची कर्तव्य सांगितलेली आहे शरीरशास्त्रामध्ये, समाजशास्त्रामध्ये आणि सृष्टीच्या नियमामध्ये. अर्भकावस्था जी असते त्या अवस्थेमध्ये त्या बाळाने फक्त राखायचं आहे, भूक लागली फक्त रडायचं आहे. बाल्यावस्थेमध्ये थोडं हिंडायचं वागायचं आहे, भूक लागली थोडं रडायचं आहे. पण किशोर अवस्थेमध्ये जीवनाचं डायव्हर्शनच्या अवस्थेतून होतं ना माझ्या बांधवांना, ही अवस्था किशोरावस्था आणि पुढे युवावस्था दोघं संलग्न, दोघं संलग्न. 16व वरी काय? 16व वरी बोला लागू नका. 16व वरी धोक्यातच का तुमच्या तोंडात आलं? 16व वरी ज्ञानाचं का आलं नाही, ज्ञानार्जनाचं का आलं नाही, चिंतनाचं का आलं नाही, जीवन उद्धाराचं का आलं नाही, धोक्याचं डोक्यात का बसलं? कारण का? आपल्या जीवनाची विषयवस्ती राहिलेली आहे, आपलं डायव्हर्शन झालेलं आहे. मला मूलतः काय करायचंय हे मी विसरलोय. ज्या आई बाबाला जन्म दिला त्या आई बाबाच्या जीवावर मी जगतो आहे. माझं आई वडिलांप्रतीचं कर्तव्य काय आहे, माझं समाजाप्रतीचं कर्तव्य काय आहे, मी या जगताच्या विधात्याने जो मला जन्म दिला त्याचं मी काय केलं लागतो याचा विचार मूलतः आजच्या किशोरवयीन आणि युवावस्थेच्या मुलांमध्ये हा राहिलेला नाही. आणि त्याच कारणामुळे आपला जो प्रवास चालला तो AI कडे चाललाय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सजीव मनुष्य निर्जीवाकडे चाललाय. का चाललाय? सजीवाकडून निर्जीवाकडे का चाललोय? याचं कारण काय आहे?
माणसाला माणसाची जाणीव राहिलेली नाही. त्याचं कारण काय? ज्या वयामध्ये जे संस्कार आपल्याला मिळायला हवे ते मूलतः मिळत नाही. त्याच कारणांवर आपला प्रवास सजीवाकडून निर्जीवाकडे चालला. त्याचे जे काही पॉइंट्स आहेत की युवक कसा असावा त्याचे पॉइंट्स आहेत. त्याच्यामध्ये माझ्या व्यवस्थेमध्ये जीवन व्यवस्थेमध्ये तुमच्या वयात असताना एक पुस्तक माझ्या वाचनात आलेलं. त्याचे लेखक मी जर चुकत असेल तर डॉक्टर शिव खेरा यांचं पुस्तक यू कॅन बिल्ड इंग्लिश मध्ये आवडची त्यांची. तर त्याच्या फ्रंट पेजवर लिहिलेलं जे एक वाक्य होतं ते माझ्या जीवन व्यवस्थेमध्ये मनावर पोहोचलेलं. हे वाक्य काय होतं? ते वाक्य अशा प्रकारचं होतं की उडान पंखों से नहीं, उडान पंखों से नहीं हौसलों से होती है. हे वाक्य माझ्या मनावर इतकं परिणाम करून गेलं. लिहिणारा डोक्याने लिहून गेला पण ते वाक्य माझ्या मनामध्ये विराजित झाला की जर माणसाला काही अचीव करायचं असेल उडान पंखों से नहीं हौसलों से होती है. हौसला म्हणजे काय? आपल्यात असलेलं धैर्य. हौसला म्हणजे आपल्यात असलेलं धैर्य. त्याच्यानेच खऱ्या अर्थाने मनुष्य प्रगत होत आहे. आपल्यात असलेलं धैर्य उडान आणि खूप बारीक लक्ष मी बाकायचे मनुष्य सर्वांकडे पाहत असतो. उडान पंखों से नहीं उडान हौसलों से होती है. विचारण्याचं तात्पर्य कारण काय? मी ज्या तन्मयतेने जो विषय आपल्याकडे विशद करतोय तो आपण इथे विराजित करता की इथपर्यंत मर्यादित आहे म्हणून प्रत्येकाच्या नजरेत पाहतो. त्याचा परिणाम होतोय का? मी माझ्या आत असलेली ऊर्जा आपल्या पुढे शाब्दिक स्वरूपामध्ये ठेवतोय. ती ऊर्जा कार्य करते की नाही? किती वेळ जात आहे? माझा वेळ वेळ जातोय. या अनुषंगाने सर्वांच्या नजरेत मी पाहतो. कृपया आपण समज. त्याच्यामध्ये मग युवकाने कसं असावं? युवकाची व्याख्या आपली ढोबळमाने झाली. युथ Y is equal to O is equal to U is equal to all as a youth. ही व्याख्या झाली. युवक हा कसा असावा? युवक हा कार्यतत्पर असावा. त्या युवकाकडे जे पण काम असेल जेही कार्य असेल ते त्यांनी तत्परतेने आणि तन्मयतेने करावं. ऑल ॲज अ युथ. ऑल ॲज अ युथ कसा असावा? काय बोलतो मी? तुम्ही जोपर्यंत बोलत नाही पुढच्या पॉइंटला सुरुवात करणार नाही. एवढं रात्री 10 जरी वाजले तरी तुम्हाला मी सोडणार नाही. तुम्हाला माझ्या जर कचऱ्यातून सुटायचं असेल तुम्हाला असं नसतं राहणार आहे. कारण मला ज्येष्ठ नाव ओरडतो माझा आव्हान आपण करणार नाही. मला उत्तर अपेक्षितच आहे. युवक कसा असावा? काय तत्पर कसा असावा? कसा असावा? हे नोट करू. इथे नका करू. इथलं मी तू शकतो इथे नको. युवक हा कसा असावा? या सेकंड पॉइंट देतो. ते युवक आहे जो आपला जीवनाचा प्रवास आहे तो साधत असताना तो करत असताना त्याच्या अंतर मनस्थ दैदिप्यमान त्याची इच्छाशक्ती असावी. काय असावं? इच्छाशक्ती कशी असावी? दैदिप्यमान. इच्छाशक्तीला आपण काय म्हणतो? ॲम्बिशियसनेस. बरोबर ना? चुकतोय? कारण तुम्ही सर्व कॉन्व्हेंटचे मुलं आहात. ही सामान्य शेतीमध्ये शिकलेला मुलं आहे. इच्छाशक्तीची अत्यंत प्रबळ असावी. काय असावी? प्रबळ असावी. पण काय? इच्छाशक्ती. काय? तिसरा पॉइंट येतो की तो युवक सर्वार्थानं निर्भीड असावा. निर्भीड म्हणजे गुंडगिरी नव्हे. कृष्णा, निर्भीड म्हणजे गुंडगिरी नव्हे. निर्भीड म्हणजे गळ्यात असलेली चेन अशी बाहेर काढलेली नव्हे. निर्भीड म्हणजे वरचं बटन दाबलेलं हवं. निर्भीड म्हणजे बटन उघडलं म्हणजे तो निर्भीड असं होत नाही. तो निर्भीड असावा. मनस्थ निर्भीड असावा. तो युवक कसा असावा? मनस्थ निर्भीड असावा. अजून संदेह बाळगू नका. मी तुमच्यासाठी आलोय.
गेलो की पुन्हा येणार नाही, कारण तुम्ही मला बोलूच देणार नाही. तो युवक कसा असावा? निर्भीड असावा. चौथा पॉइंट आहे, त्या युवकाकडे दृष्टिकोन असायला की जीवनामध्ये मला काय करायचं. आता एआय शिकतोय, पण त्याच्यामध्ये तो दृष्टिकोन काय असावा, त्यांनी काम म्हणून करावं. ऑल ॲज अ युथ युवकाकडे काय असावा? दृष्टिकोन. काय असावा? जोपर्यंत सर्व बोलत नाही मी पॉइंट चेंज करणार नाही. काय असावा? बदला का मनामध्ये काही हेच आहे. 4 पॉइंट सांगितले, सांगा बरं मला सेकंड. ज्यांनी राईट केलं त्याने काय करायचं सांगा? कार्यतत्पर. सेकंड निर्भीड. थर्ड दृष्टिकोन. आता आपला पॉइंट येतो, जो लास्ट पॉइंट येतो माझ्या प्रिपरेशन मध्ये. तर वेळ कमी आहे, हे मला 4 तास बोलू शकतो. जो युवक आहे त्या युवकाला आपल्या जीवनामध्ये जे अचीव्ह करायचं, ते अचीव्ह करण्यासाठी जी काही इंद्रिय दिली देवाना, सर्वेंद्रिय, त्याच्यावर संयम असावा. काय असावा? संयम. नाहीतर इकडे टीचर शिकवताय, तो असा करतोय, ती अशी करताय, तो अचिव्हमेंट करू शकत नाही. विषय हसण्याचा नाही आहे, मी गांभीर्याने बोलतोय. तर समाज व्यवस्थेमध्ये रोज वावरतो, सूक्ष्म दृष्टिकोनाने पाहत असतो काय चाललंय. समजत नाही काय बोललो. शेवटचा पॉइंट काय आला? त्याचा स्वतःवर संयम असावा. काय असावा? संयम. इज कॉल्ड ॲज अ युथ. हा विषय आता बोलता एव्हाना पॉइंट्स काढायचे ठरले, हजारो येतील. तुम्हाला या फक्त ह्या विषयावर, युथ या विषयावर वर्षभर लेक्चर दिलं जाईल, 1000 पॉइंट्स येतील. पण आपल्याकडे ज्या वेळेचं बंधन आहे, 60 मिनिटांमध्ये जो विषय आहे त्याचा विषयाचा आशय प्रतिपादित करायचा, हे तुम्हालाही शिकायला हवं आणि मलाही सांगताना सुलभ व्हायला. आलं लक्षात? मग सर्व पॉइंट मला सांगाल का तुम्ही क्रमशः? काय काय सांगितलं? तो कार्य तत्पर असावा, त्याची दैनिकमान इच्छाशक्ती असावी, तो निर्भीड असावा, त्याला दृष्टिकोन असावा आणि त्याचा इंद्रियांवर संयम असावा. आपला आहे का? या साऱ्या गोष्टींमध्ये हे जे काही 5-6 पॉइंट्स आहेत, या पॉइंट्स मध्ये आपापल्या मनामध्ये त्या युवकांना युवतीला प्रिपरेशन करायचं आहे की याच्यात मी कुठे बसतो, याच्यात मी कुठे बसत आहे. तुझं आठवलं का? मला सांग तुम्ही बोलले. प्रिपरेशन करायचं त्या युवकांना युवतीला ह्या पॉइंट्स मध्ये मी कुठे बसतो, या पॉइंट्स मध्ये मी कुठे बसते. करा ना काही सेकंद प्रिपरेशन करून बघा. मला हात वरती करून सांगा की या साऱ्या पॉइंट्स मध्ये मी बसतो किंवा मी बसते. आहे कोणी? आहे कोणी? मग आपल्याला युथ कशावरून म्हणावं? कशावरून म्हणावं? आई बाबांना फक्त काबाड कष्ट करावी, रात्रंदिवस एकूण तिकून पैसा व्याजानं उचलावी आणि आपल्या शिक्षणाची फी भरावी. एवढंच आपल्याला माहिती. आपलं कर्तव्य फक्त एवढंच आहे. युद्धचं कर्तव्य काय आहे? काय कर्तव्य आहे याचं चिंतन कधी केलं आपण? केलं चिंतन? सर्वात युद्धचं कर्तव्य आहे की ज्या आई वडिलांच्या उदरातून जन्म घेतलाय, त्यांच्या ऋणातून उदराई होण्यासाठी, ज्या परिवारामध्ये आपण जन्मास आलेलो आहोत, त्या परिवाराचं ऋण फेडण्यासाठी, ज्या समाज व्यवस्थेमध्ये आपण विचारतो, वावरतो, जगतो, त्या समाजाचं ऋण फेडण्यासाठी, ज्या भारत भूमीमध्ये जन्म घेतला, त्या भारत भूचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि ज्या विधात्यानं आपल्याला जन्म दिला त्याला सर्वार्थानं जाणून घेऊन ते जीवनाचं जीवन पुष्प एक दिवस प्रभू चरणारविंद सुस्वरूप समर्पित करण्यासाठी ते जीवन प्राप्त झाला. माझं भाग्य आहे की युथपर्यंत प्रवासाला मला भगवंतानं संधी दिलेली आहे. बरीच बालक, बरीच अर्भक त्या आईच्या उदरामध्ये बसून जातात. तुम्ही समाजात बघत असाल आता ज्या वयात प्रवास चाललेला आहे, या हे वय माझं 16वं आहे, लगेच धोक्याचं दिसलं पण 16वं आहे,
हे खऱ्या अर्थानं ज्ञानार्जनाचं आहे, ज्ञान संपादनाचं आहे असं कोणाच्या मुखोद्गाराला नाही. कारण समाज व्यवस्थेमध्ये सकाळी उठल्यापासून बाहेर पाऊल टाकला की सारं आपल्याला समाजाचं गडछेद दिसतंय. आपल्याला चांगलं काही दिसतच नाही, कारण आपला दृष्टिकोन चुकीचा आहे. दृष्टिकोन, तुमची दृष्टी बदला, दृष्टिकोन बदले. समोरची दिसणारी मुलगी स्त्री ही माझी बहीण आहे हे कोणता पूर्व घडत आहे? कोणाच्या मनात ते भाव येतात की ही माझी बहीण आहे, माझ्या बहिणीच्या वयाची ही माझी बहीण आहे, हा भाव आपल्या मनात येतो का? फक्त शिवाजी राजांच्या मनात आलं, शिवाजी राजा म्हणून शिवाजी ग्रेट आपण म्हणायचं, फक्त म्हणतच राहायचं, ते आपल्या अंतरस्थ आचरणात कधी येणार? याचं चिंतन कधी केलंय का? केलाय का? जे आई वडिलांना जन्म देऊन ते मला उपकृत केलेलं आहे, एकूण ते मग पैशावर मला शिकवताय, त्यांच्याप्रती माझं जे कर्तव्य आहे त्याला मी प्रामाणिक राहावं, सजग राहावं, मी रात्रंदिवस अभ्यास करून त्यांचं नाव उज्ज्वल करावं, हा विचार कोणाच्या मनात रुजलाय कोणाच्या मनामध्ये? मग तो का रुजला नाहीये? बाहेर गेल्यानंतर हॉटेलच्या द्वाराकडे पाहिल्यानंतर हा पदार्थ मी खावा हे मला कळतं, परंतु एखादा IAS ऑफिसर दिसल्यानंतर मी याच्यासारखा उभा वर्ग आपल्याला का दिसत नाही? याचं कारण काय? आपला दृष्टिकोन नाही, आपला दृष्टिकोन कसा नाही. एखाद्या मॉल मध्ये शॉप मध्ये गेल्यानंतर बाप आई सांगते ते युवतीला हा ड्रेस नको घेऊ, ड्रेस तू हा काय, पण मात्र ज्या कपड्यांनी माझं अंग प्रदर्शन होणार आहे तोच कपडा मी घ्यावा हे आपल्या मनात काय येतं? आपण का विसरतो की मी भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहे किंवा आलेली आहे? याचा कधी विचार आपण करतोय का? नाही करत. मग आपल्याला युद्ध का म्हणून म्हणावं? फक्त जिवंत असून मेलेली माणसं किंवा मेलेली युद्ध का म्हणून आहे? आपल्या मनामध्ये ते भाव कधी उद्दीपित होतील? माझ्यासारखा येऊन असा हजारो वेळेस हजारो दिवस जरी ओरडला तरी आपल्यामध्ये बदल होईल का? हसण्याचा विषय नाही बघा, गांभीर्याने बोलतोय, अत्यंत गांभीर्याने. माझा एक एक शब्द आठवेल, पण त्या प्रवासामध्ये आठवेल ज्या वेळेला तुझं एज फॅक्टर 25 पण अबाऊ होईल. त्यावेळेस मला एक एक शब्द माझा आठवेल की आपल्या एक धनंजय महाच्या नावाचा गस्त आला होता आणि तो तन्मय तेरे अंतरंगापासून ओरडून हे चिंतन करणं गरजेचं आहे. घरातून बाहेर निघाल्यानंतर माझी जी दृष्टी आहे, माझी नजर आहे, माझी नजर समोर जाताना ती नजर पवित्र भावाला गेली, थोडा अध्यात्माकडे येतो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी आळंदीला ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जे तिथे भूमी खोविले त्याची वरी लोक झाले. जे आपण जरीकडे फिरतो तेच वरती येतं. बीज बोया बबुलका, बाबळाची बी लावली सपोज आहे, त्या बीजेत बीज अंकुरलं, त्याला आंबे लागतील ना? त्याला काय लागणार? बाबळाची शेंगा लागतील ना? त्याचं कारण काय? कारण पेरणी जी केलेली आहे, घराच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर तुमची दृष्टी समोर जशी पडणार आहे ना तसं रिॲक्ट होणार. रिॲक्शन. सपोज एखादा बॉल घेतला, बॉल घेतला, टप्पा मारून टाकला, हळू टाकला तो बॉल दिला कसा येईल? हळू दिला, हळू टाकला तर जोरात मारला, मागायला घ्यायचं नाही, असं जोरात मारला लागली दिला तो. ऑल ॲज अ रिॲक्शन, ऑल ॲज अ रिॲक्शन. तुम्ही जे देणार आहात सृष्टीमध्ये तुम्ही जे देणार आहात सृष्टी तुम्हाला तेच परत करेल. सृष्टी तुम्हाला तेच परत करेल. जमिनीमध्ये ज्याचं बीज तुम्ही टाकणार आहात अंकुरणार तेच आहे, कारण पेरलेलं ते आहे. म्हणून तुम्ही काय बदला? दृष्टी बदला. काय बदला? दृष्टी बदला. जन्मदिला घराच्या बाहेर निघाला, घराच्या बाहेर निघालो, मॉलमध्ये गेलो, तो मुलगा आपल्या युवक असेल युवती असेल, मी कोणते कपडे घालावे त्याच्याने सात्विकता तयार. युवतीने विचार करावा की जेव्हा मला सौंदर्य दिलेलं आहे, माझं अंग प्रदर्शन होणार नाही याची किती काळजी आहे. जगत का सारख्या नजरा पडतात लक्षावर येईल, जगताच्या कान्या बघताना फक्त तुम्हाला टिपणे असतात.
फक्त तुम्हाला टिकण्यासाठी माझ्या ज्या शिवरायाला संस्कार केले त्या माझ्या तुम्ही आचरण करावा त्या कुठल्या युक्तीला वाटतं कुठल्या युक्तीला तो विषय चिंतनीय आहे तो विषय चिंतनीय आहे ज्या जिजाऊने शिवरायांसारखे एक महान हिरा या समस्त भूतलावर घडवला तसं व्हावं असे कुठल्याही युवकाला वाटतं कुठल्याही युवकाला वाटतं शरीर पाहिलं तर शरीरावर मांस नाही पूर्ण हाडाचा सापळा दिसतो आहे तर आम्हाला सवय झालेली आहे सवय पंचगंगा काय मुख्याची काय काय नाव आहेत विमल आम्हाला ही सवय झाली आम्हाला संस्कार राहिले नाहीये आम्हाला वडिलांची इब्रत वडिलांचा मान आत्मसन्मान सुद्धा आम्ही गमावून बसलेला आहोत खऱ्या अर्थाने आपण युवक आहोत का हे चिंतन करणं गरजेचं आहे हे सार होत असताना इकडे तिकडे विचारत असताना तो युवक ती युवतीच्या वेळेला साईन करता घरात येते ना घरामध्ये येताना सुद्धा हेच चालतंय हा महारोग आहे मोबाईल कॉल ऍज अ महारोग हे साधन चांगलं नाही आहे हे साधन अत्यंत खराब आहे तो सांगेल त्यांनी 25 आपण 35 घेऊया 35 कमवण्याची आपली पात्रता आहे का आपली ऍबिलिटी काय याचं चिंतन करणं गरजेचं आहे जर तुम्हाला IAS IPS व्हायचं असेल AI च्या टॉपर पदावर तुम्हाला पोहोचायचं असेल त्याच्यापासून तुम्हाला थोडं बाजूला राहावं लागेल कारण तुमची विद्यार्थी दशा कोणती दशा आहे विद्यार्थी दशा पूर्वीच्या काळी गुरुकुल्स होते त्या गुरुकुल्स मध्ये प्रत्येक गोष्टीचा मान सन्मान आदर होता की विद्यार्थ्याची त्या गुरुकुल पद्धतीमध्ये एक जीवन प्रणाली होती याच वस्त्रामध्ये त्या विद्यार्थ्याने राहावं त्या विद्यार्थ्याने इतक्याच वाजता उठावं आमची उठण्याची वेळ तर सकाळी 9च्या पलीकडे झालेली आहे 9, 9:30, 10 हे बघा पंचतत्वामध्ये सगळ्यात श्रेष्ठ तत्व आहे सूर्यनारायण तुम्ही लवकर उठलात त्यांची किरण तुमच्यावर पडली की समजायचं की तुम्ही अजून जिवंत आहात कारण मरण हे तर सत्य आहे इथे कोण जगणार आहे बरं काय स्वरूपी प्रत्येक जण मरायला आलेला आहे पण जेवढं जीवन प्राप्त झालं आहे ते जीवन विचरित करीत असताना ते पवित्र कसं असेल त्या दशेमध्ये कसं विचारतोय याचं चिंतन करणं गरजेचं आहे खूप सखोल निघून चाललं होतं ते खोलवर जात नाही दुसरा विषय तुमच्यापुढे मी सादर करतो दुसरा विषय तो संस्काराचा वेळ आपल्याकडे कमी राहिलेली आहे संस्काराच्या विषयामध्ये सर्वात ज्या भारत भूमीमध्ये भारत संस्कृतीमध्ये मी जन्माला आलेलो आहे मी आलेली आहे माझे संस्कार कसे असावे माझे संस्कार कसे असावे याचं चिंतन कुठल्या युवकांना कुठल्या युवतीनं तरी केलंय तरी एकांतामध्ये वेळ दिला ही अशी बघून हसली आपण 4 वेळेस चर्चा करतो मनामध्ये त्याने असं माझ्याकडे मागवून बघितलं हे आपल्याला आठवतं पण माझे संस्कार काय असावे याचं चिंतन आपण कधी केलंय का माझ्या बाळांनो बांधवांनो चिंतन केलंय का मग करणं प्राप्त नाहीये का फक्त सक्सेसच्या नादाखाली जे मिळेल ते आपण शिक्षण घेतोय फक्त मला काहीतरी करायचं तुला काय करायचं तू काय करणार पैसाच कमवणार ना तू IAS IPS झाला तरी पैसा कमवणार आहे का मिनिस्टर झाला तरी पैसा कमवणार आहे PM झाला तरी पैसा कमवणार पुढे का व्हॉट इज नेक्स्ट त्याच्यापुढची स्टेप काय पैसा आला सगळं झालं ज्या युथ अवस्थेत प्रवास झालेला आहे ती अवस्था कायम स्वरूपी राहणार आहे का पुढे प्रवासात जाणार तुम्ही पण ज्या प्रवासात आता प्रवास झाला पुढे माता राहणार मग पुढे का व्हॉट इज मीन बाय लाईफ पुढे का याचं चिंतन केलंय का करा एकांतात बसण्या या गोष्टीचं चिंतन करा विषय त्याला संस्काराचा संस्कारामध्ये ज्या संस्कारांचं पायपत्व आपण स्वीकारलं आहे पहिला पॉइंट येतो संस्कारांचं पायपत्व
संस्कारामध्ये फर्स्ट पॉईंट येतो संस्कारांचं पायकत्व. ज्या संस्कारांचं आपण पायकत्व स्वीकारलंय, ज्या भारत भूमीमध्ये सनातनासारख्या श्रेष्ठतम संस्कृतीत आपण जन्माला आलोय, त्याचे आपण पायिक आहोत, त्याचा एक अविभाज्य आपण घटक आहोत. जो सनातन इतका ग्रेट आहे, इतका उच्च आहे, त्याची तुलना कुठल्या पण धर्माशी होत नाही. नवे नवे या विश्वामध्ये एकच धर्म आहे, तो जे सनातन, त्याचा पायिकत्व आपण स्वीकारलेला आहे. मग आपलं आचरण कसं असावं? ज्या सनातनाचं पायिकत्व स्वीकारलंय, आपलं आचरण कसं असावं? एखादे जर सपोज दॅट एखादा लेक्चरर असेल, आई त्या मुलीला सांगते, बेटा बापाचं नाव खराब होणार नाही असं वागू नकोस, बापाची मान खाली जाणार नाही असं वागू नकोस. ती आई आपल्या बाळाला सांगते, बापाचं नाव ना घरामध्ये बाप मोठा, या ब्रह्मांडामध्ये मोठं काय आहे? माझा सनातन मोठा, माझा सनातन मोठा आहे. आणि त्या सनातनाचे आपण पायिक आहोत. ते पायिकत्वाबद्दल आपली वैयक्तिक जबाबदारी काय आहे याचं चिंतन करणं गरजेचं आहे. हा पहिला पॉईंट येतो. दुसरा पॉईंट सांगितला की आचरण, त्याप्रती आपलं असलेलं आचरण. तिसरा पॉईंट, या ठिकाणी जे आचरण असेल, आचरण करत असताना ते आचरणाचं रूपांतर आपल्या कर्मामध्ये होत आहे. ते कसं? बीज बोया बबूल का तो आम कहां से होय. ज्या पद्धतीनं बीजारोपण, जर माझा फोन देऊ बघ, माझ्यासारखे किती योग ओरडले तर बऱ्याच योगांमध्ये बदल होणार नाही आहे. त्याचं एक उदाहरण, बीज बोया बबूल का तो आम कहां से होय. याचा अर्थ आपल्या वर्तनाचं बीजारोपण. ते कसं? समोरची असलेली युवती ही माझी भगिनीच्या रूपात आहे, समोरची असलेली स्त्री ही माझी माता समान आहे, समोरची दिसलेली एखादी वृद्धवयीन अवस्थेची स्त्री किंवा पुरुष हे माझी आजी आणि आजोबा आहे. हा भाव मनामध्ये सदैव उद्दीपित राहणे, हा भाव मनामध्ये सदैव उद्दीपित राहणे. आज ज्या वयामध्ये मी प्रवास करतोय, आज मी युवा आहे, आज मी युवती आहे, पण उद्या मी सुद्धा वृद्ध होणार आहे, माझी अवस्था अशीच होणार आहे. हा भाव मनामध्ये सदैव असणं, कॉल्ड ॲज अ यूथ, हा भाव मनामध्ये सदैव असावा. कारण वृद्धत्व आपल्याला पण येणार आहे. आणि ह्या साऱ्या गोष्टी, हे सद्विचार, हे आपल्या केव्हा अंगीकृत होता, आपण हे केव्हा करतो? त्याचं कारण सभोवतालचं वातावरण. ज्या वातावरणामध्ये आपण राहतो, ज्या कॅम्पसमध्ये, ते वातावरण आपल्याला त्या पद्धतीने परिणाम करतोय. माझ्या बांधवांनो, समजा सकाळी उठून आपण मंदिरामध्ये गेलात, मंदिराचं वातावरण कसं असतं? पवित्र. कसं असतं? पवित्र. तेच तू मंदिरामध्ये गेली सकाळी उठून, आणि तू सकाळी उठून बिअर बारमध्ये गेला, ते बिअर बारचं वातावरण कसं असेल? गलिच्छ आणि खराब, गलिच्छ आणि खराब. ज्या वातावरणामध्ये आपण वावरतो, आपला मित्र कसा, माझी ही मैत्रीण कशी, जे आपला आजूबाजूचा जो वलय आहे, ते अप्रत्यक्षपणे आपल्यावर संस्कार करत असतात. काय करत असतात? संस्कार. ते संस्कार चांगले व्हावे याला अनुलक्षून वातावरण पण त्याच पद्धतीचं असायला हवं ना. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, सपोज एक पाठीवर मोगऱ्याची फुलं भरली आणि या रूम मध्ये आणली आता एखाद्या युवका, तर त्याचा काय होईल? सुगंध येईल ना, वातावरण बदलून जाईल ना. आणि त्या पाठीमध्ये खुरपली, आपण एक प्रयोग करूया, आणि एका युवकाला पाठवलं बाजारामधून 2 कोंबड्याच्या काड्या घेऊन, आणि त्या पाठीवर टाकल्या. तो सुगंध राहील का माझ्या बाळांनो? तो सुगंधाचं रूपांतरण हे दुर्गंधामध्ये होऊन जाईल. कारण सहवास, पाठीवर फुलं असून सुद्धा त्या पाठीवर फुलांनी फक्त 2 कोंबड्याच्या काड्यांशी सहवास केला, सलगी केली, तरी वातावरण हे विशुद्ध तयार. तद्वत एखादी असलेली युवती, एखादा असलेला युवक
तो प्रचंड हिटलरिया, पण चुकीच्या संपर्कामध्ये गेला, चुकीचा मित्र त्याला प्राप्त झाला. पुढे आयुष्यभर त्या पोराने काय करायचंय? पटना करूनच फिरायचं, छाती करून सक्सेस मिळवायचा. जी युवावस्था आपल्याला प्राप्त झालेली आहे ते युवावस्था शालीनतेने मार्गक्रमण करणं, त्या अवस्थेचं शालीनतेने ज्ञानार्जन प्राप्त करणं, कृष्ण भगवंताच्या सानिध्यामध्ये कौरव पण होते आणि पांडव पण होती की नव्हती? ऐकून आहात ना? कौरव आणि पांडव सगळे तीन कृष्ण भगवंताच्या सानिध्यामध्ये पांडव राहिले, काही काळ कौरव राहिले. पण त्या कौरवांमध्ये विदूषक एक त्या ठिकाणी शकुनी आला आणि त्या शकुनीचे सानिध्य त्या वातावरणामध्ये ते सगळे राहिले. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम झाला महाभारत. आपल्या जीवनाचं महाभारत होऊ नये हे जर प्रत्येक युवकाला युवतीला वाटत असेल, त्या सभोवतालचं वातावरण सुयोग्य असणं हे क्रम प्राप्त आहे. ज्या वातावरणामध्ये आपण वाहू, ज्या वातावरणामध्ये राहू, ते वातावरण आपल्यावर परिणाम करणार आहे. काय करणार आहे? परिणाम करणार आहे. त्याच्या पुढचा पॉईंट येतो, विचारत असताना युवकाची भाषा कुठे गेला? पुन्हा सांग, अरे काय पुढे जाऊ? कुठे गेले? दोघांमध्ये डिफरन्स बिटवीन आहे की नाही? ही भाषा शैली आपल्या आई वडिलांनी आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत ती प्रतिपादित करतात. मग बरं कुठं करता तू? हे संस्कार काय आई वडील करतात का? आई वडील नाही करत माझ्या बाळांना, बांधवांना. ते संस्कार वातावरण करतं. कारण ते गुंड पडून त्या लोकांमध्ये आपण राहतो ना. तो भाई गेला, त्या गल्लीला तो भाई गेला, ते काय सांगतो? वातावरण, भाषा शैली, भाषेमध्ये जेवढं माधुर्य असेल तुमचं व्यक्तित्व त्या ठिकाणी प्रदर्शित होतं. भाषेची माधुर्यता, भाषेची चंचलता, भाषेची दिव्यता माणसाचं व्यक्तित्व प्रदर्शित करते. भाषा सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. हे चिंतन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अखेरचा जो पॉइंट येतो संस्कारामध्ये, आपण ज्या पद्धतीने जीवन विचारतो, जी आपली विजन आहे, जी आपण पेरतो तेच उगवतं. त्याच्याकडे काही उगवत नाही. हे दोन पॉइंट झाले. प्रथमचा कोणता पॉइंट झाला आपला? युथ. कोणता झाला? युथ. दुसरा कोणता पॉइंट झाला? संस्कार. दुसरा कोणता पॉइंट झाला? संस्कार. तिसरा सगळ्यात महत्वाचा पॉइंट. आणि आपण आता अखेरच्या दिशेने प्रवास करतोय म्हणून सुटकेचा निश्वास टाका. थोड्या वेळामध्ये आपण आता घरी जाणार आहोत. ओके. तर लास्ट पॉइंट इक्वल टू फ्युचर, भविष्य. जन्माला आल्यापासून मानव असेल, मानवेतर कुठलाही प्राणी असेल, डुक्कर असेल, कुत्रा असेल, मोर असेल, कुठलाही प्राणी असेल, प्रत्येक प्राणी, प्रत्येक जीव हा विचार करतो तो म्हणजे भविष्याचा. कुठला विचार करतो? फ्युचर, भविष्याचा. समजा मी विचार केला, माझी जी मुलं आहेत भविष्यामध्ये यांचं काय होईल? मी रात्रंदिवस रात्र लागतोय, पैसा संकलित करतोय. पण का हो? हा विचार करत असताना तो विचार करत असताना मला अटॅक मिळाला. याचा विचार कोणी करताय? भविष्याचा विचार करतोय. माझं लग्न करायचंय, तिला पाहिजे नाही, तिलाच बायको म्हणून करणार, दुसरी मला चालणारच नाहीये, गाडी तशीच गेली. हो, पण गेला. नाही, बुलेट 100% नाही. ते IPL चे फिरले ना, लाल दिव्याची गाडी मला फ्री आणायचा आहे. हे म्हणजे आपला चाललाय फ्युचर, हा भविष्याचा विचार. पण हा विचार करत असताना
प्रत्येक गोष्टीला अंत आहे याचा विचार आपण कधी करतोय का? फ्युचर म्हणजे काय? फक्त वारेमाप पैसा संकलित करणं, जवळ ठेवणं, मोठा बंगलो असणं, 2-5 कार्स असणं, और याचं फ्युचर का? फ्युचरची व्याख्या का? कोणी सांगेल का मला? व्हॉट इज युअर फ्युचर? फ्युचर काय असतं फ्युचर? कधी चिंतन केलंय? नाही, मला माझं फ्युचर बनवायचं. मी आहे जॉईन करणार नाही, मला स्पेस रिसर्च जायचं, मला सायंटिस्ट व्हायचं, मला IAS करायचं. प्रत्येक जीवाचा, प्रत्येक युवतीचा प्रश्न विचारला प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये काय येतं? फ्युचर प्लॅनिंग काय? म्हणजे ते संकलित करणं, प्रचंड पैसा मिळवणं, सगळं मिळवणं म्हणजे फ्युचर का? याचं कधी चिंतन केलंय? तो विषय अत्यंत चिंतनीय आहे. वेळ आपल्याकडे मोजका, पण मात्र बांधवांना तो विषय अत्यंत चिंतनीय आहे. त्याचं चिंतन करणं क्रम प्राप्त आहे. पुढचा विषय तो या फ्युचर मध्ये जी आजची सामाजिक स्थिती आहे. कंटाळला? भविष्यामध्ये जी आजची सामाजिक स्थिती आहे, ज्या सामाजिक स्थितीमध्ये मी राहतोय, माझं फ्युचर मी क्रिएट करताना, फ्युचरच्या दिशेने पाऊल टाकताना त्या समाजाचा सुद्धा मला विचार करणं क्रम प्राप्त आहे. मी कोणत्या समाजामध्ये आहे, मला काय करायचं? फ्युचर निवडताना आपण ज्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये, समाजामध्ये राहतो, त्याचा विचार करून आपण पुढचं पाऊल टाकत असतो. हे खरं की खोटं? हे खरं की खोटं? सपोज ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत, 99% ते विद्यार्थी तिकडेच त्यांचा कल असतो. सपोज ते विद्यार्थ्यांचे मित्र जर कोणी IAS IPS ची मुलं असतील तर कदाचित त्या विद्यार्थ्यांचा कल बदलतो. पण जे घरामध्ये त्या वातावरणाच्या अनुषंगानं तो विद्यार्थी विचार करत असतो. माझे वडील शिक्षक, मला प्रोफेसर आहे, पण मला भारताचा पंतप्रधान व्हायचा आहे, मला राष्ट्रपती व्हायचा आहे. हे विजन आहे का? कदाचित ती विजन असेल सुद्धा, पण सर्वात मला माणूस व्हायचा. माणूस हा विचार कोणाच्या मला येतो? मला माणूस व्हायचा. तुला काय व्हायचं? मला इंजिनियर. तुला काय व्हायचं? मला IAS. तुला काय व्हायचं? मला याच्यामध्ये करेल, मला टॉपर व्हायचंय भारतात. पण कुठलाच विद्यार्थी हे सांगत नाही की मला माणूस व्हायचं. माणूस या जगामध्ये पंतप्रधानापासून तर राष्ट्रपती पर्यंत सारं काही होणं सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. पण सर्वात एक खरा माणूस होणं आपल्याला हे दुर्लभ झालेलं आहे. माणूस होणं, पण माणूस होण्याकडे कोणाची वाटचाल आहे का? फ्युचर मध्ये हे अचीव करू, ते करू, ही सर्वांची वाटचाल आहे. पण मला खरा माणूस व्हायचा आहे. हे कोणाच्या मनामध्ये प्रतिबिंबित आहे? एखाद्याच्या, फॉर एक्झाम्पल, कोणी हात वरती करू शकेल? मला माणूस व्हायचा आहे, हे कोणाच्या मनामध्ये आहे? हे चिंतन करणं गरजेचं. मला फ्युचरचा विचार करत असताना जे मी संपादित करणार आहे, पण ते संपादित करत असताना एक मला खऱ्या अर्थानं चांगला माणूस बनायचा आहे. हा हे चिंतन आपला विषय आहे. हे चिंतन करणं गरजेचं आहे. पुढचा विषय येतो स्टडी, अभ्यास. त्याच्यामध्ये मला फ्युचर करायचं आहे. फ्युचरचं मी प्लॅनिंग करतोय, पण त्या प्लॅनिंग नुसार मी अभ्यास करतोय का? तेवढं पोटेन्शियल माझ्याकडे आहे का? तेवढा मी तत्पर आहे का? या साऱ्या गोष्टी या ठिकाणी चिंतल्या आहेत. त्याच्या पुढचा विषय येतो विचार, माझा दृष्टिकोन. ज्या फील्डमध्ये मी पाऊल टाकतोय, त्या फील्ड मधला माझा दृष्टिकोन सकारात्मक आहे की नकारात्मक आहे? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? सपोज AI मध्ये करिअर करायचं आहे, माझं 2 टर्म AI मध्ये फेल झालो, तर नेक्स्ट व्हॉट इज नेक्स्ट? मग काय करायचं आहे? आम्हाला काय दिसतंय? आम्हाला लटकलेला फास दिसतोय. आजचा युवा इतका भरकटत चाललाय
मुलगी म्हणते तो मुलगा मला आवडला, माझा बॅचमेट आहे, त्याच्याबरोबर लग्न करायला. बापाने नाही सांगितलं, तिला पॉइझनची बाटली दिसते. तो भेटला, त्याने सांगितलं घाबरू नको, मी आहे. नित्य जीवनाचा राजकुमार आपण काय तुला माहिती आपण हे आपले संस्कार, ही आपली संस्कृती नाही आहे. कुठे काल पोरगाचा टपोरी भेटतो आणि दिसतो, त्याने चॉकलेट पेन घेऊन दिला, त्या प्रेमामध्ये त्या पर्सच्या नादामध्ये भुलवायला आणि तो भडवा नालाय. ज्या आई वडिलांना 18-20 वर्ष आपलं पालन केलं, त्यांच्यापर्यंत प्रेम कुठे गेला? त्या क्षणामध्ये आई वडिलांना विसरतो आपण. त्या टप्पोरी बाई आणि तो टप्पोरीच्या भवानी बाई, या गोष्टींचं चिंतन करणं गरजेचं आहे. आजची ही काळाची प्रचंड गरज आहे. म्हणून प्रत्येक युवतीनं घराच्या बाहेर एकताना मनात एक भाव ठेवायचा. मोबाईल घरी विसरली तरी चालेल, पण निघताना त्या आई आणि वडिलांचा चरण स्पर्श करायचा. कोण कोण करतं बरं? गुड. प्रत्येकाने हात वरती करा, प्रत्येकाने हात वरती करा आणि शपथ घ्या. प्रत्येकाने हात वरती करा आणि शपथ घ्या की उद्यापासून माझे आई वडील घरामध्ये थोडी भगिनी का भाऊ असेल, यांचा स्पर्श, चरणस्पर्श केल्याशिवाय मी घराच्या बाहेर पाऊल टाकणार नाही. याची सर्वांनी शपथ माझ्या मागे म्हणा. उद्यापासून माझ्या घरातील ज्येष्ठ श्रेष्ठ आई वडील असतील, आजी आजोबा असतील, मोठी भगिनी असेल, मोठा भाऊ असेल, त्याने कितीही त्रास दिला तरी देखील त्यांचा चरण स्पर्श केल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल टाकणार नाही. आणि कदाचित मी पाऊल टाकला तर तो माझा दोष असेल. समस्त विश्वातील पंचतत्वाला साक्षी ठेवून मी आज शपथ घेते की माझं आचरण, त्या आचरणावर मी सदैव ऋण राहील. बोला शिवाजी महाराज की, सरस्वती माता की. आपलं संपलेलं नाही, थोड बाकी आहे. त्याच्या पुढचा पॉईंट येतो दृढ विश्वास. मनामध्ये असलेला दृढ विश्वास. माझ्या मनामध्ये मला माझं भविष्य घडायचं आहे, पण भविष्य घडत असताना मनामध्ये इतका दृढ विश्वास असावा की 1-2 वेळेस ते फेल झालो, माझ्या वर्गातील बाकीची मुलं मुली काय म्हणतील, गल्लीतले पाहताना माझ्याकडे बरोबर पाहत नाही, माझ्या आत्मस्वकीय व्यक्तींमधील बाकीचे लोक माझ्याकडे व्यवस्थित बघत नाही, याच्यापेक्षा मी जीवनाला कंटाळून आत्महत्या केली बरी, असा विचार येणं योग्य की अयोग्य? अयोग्य. कोणता विचार योग्य असेल? पुन्हा प्रयत्न करून जर नापास झाला तर मग कुठला विचार योग्य? माझ्या बाळांनो, बांधवांनो, या जगतामध्ये काहीही अशक्य नाही आहे. मी प्रथमच बोललो की या ठिकाणी बसलेला प्रत्येक युवक शिवाजी महाराज होऊ शकतो, प्रत्येक युवती माता जिजाऊ होऊ शकते. फक्त मनामध्ये असलेली इच्छाशक्ती प्रबळ झाली मी हे अचीव करणारच. अब्राहम लिंकन हे किती वेळेस राष्ट्राध्यक्ष पदासाठी हरले? 13 वेळेला. 13 वेळेला हरले, पण मनाशी गुंगार होते की नाही मला व्हायचंच. ते झालं हे जगताने अनुभवलंय. शिवाजी महाराजांनी तलवार काढल्यानंतर पहिले
पाणी मागलं त्यांनी. तलवार उचलताना त्यांना त्रास झाला असेल, ती कशी रिकवायची या का त्या दिशेनं त्याच्या त्यांना आयडिया नसेल. त्यासाठी त्यांनी संकलन केलं. हिंदुत्वाचे सर्वात शिलेदार या विश्वामध्ये कोणी असतील ते फक्त आणि फक्त शिवराय. दगड आहे, दगड दगड चौकोनी आहे आणि इथे येताना स्टेज चढण्या अगोदर तो खाली ठेवला आहे. त्या दगडावर तुम्ही काय करा, पायच ठेवाल ना, पायच ठेवाल ना. त्या दगडाची समजा छन्नी हातोड्याने घेऊन मी मूर्ती तयार केली आणि तिची उद्या इथे प्राणप्रतिष्ठा करायची आहे. येताना तुम्ही तुमचे पादत्राणे, शूज, चप्पल सर्व बाहेर काढणार आणि त्याच कालच्या दगडावर त्याच्यावर पाय ठेवला आहे. पण देवाची मूर्ती बनवली, प्राणप्रतिष्ठा केली, तुम्ही काय करणार? तुम्ही नतमस्तक होणार, पाय पडणार. याचं कारण काय? याचं काय कारण? दगड तोच, कालचाच दगड, पण त्याला आकार हा मूर्तित्वाचा प्राप्त झाला. दगड तोच, पण त्याला आकार मूर्तित्वाचा प्राप्त झालाय. त्या आकारापुढे जग वंदन करताय. ज्या दगडाला आकार पायरीचा होता, जग तिचे खरा पाय होता. हा फरक आहे. मग हा फरक जर मिटवायचा असेल तर आपल्याला काय करायचं? संघर्ष करायचा. त्या दगडाने संघर्ष केलाय छत्रीशी, त्या हातोड्याशी, आणि संघर्षानंतर त्याला देवबल प्राप्त झाला. मग तुम्ही युवा आहात, वडिलांनी पाहिजे तेवढा पैसा पुरवला, आईने पाहिजे तेवढा पैसा पुरवला, तुम्ही लागलीच अॅचिव्ह करून मोठा मनुष्य होणार नाही. मान अपमान, पास नापास या सर्व दरींमधून आपल्याला प्रवास करायचा. सपोज एखादा विद्यार्थी 10 वेळेस परीक्षेत पण तो नापास होतोय, याचा अर्थ तो फेल झाला का? तो त्या तेवढ्या शिक्षेपुरता तो नापास झाला. जगतामध्ये तेवढी एक शिक्षा आहे, त्याच्या पलीकडे ज्ञान आहे ना. जगत हे सर्व ज्ञानाने भरलं आहे. वेगळ्या याच्यात गेल्यानंतर तुम्ही अॅचिव्ह करू शकत नाही का? त्याला आत्महत्या पर्याय आहे का? त्या युवतीनं कुठल्या या मुलाच्या नादी लागून घरी सोडून जाणार पर्याय, हे पर्याय आहेत का? त्याच्या पलीकडे जीवनामध्ये वाद नको. जीवन त्याच्या पलीकडे आहे. पण आम्हाला चिंतनाला वेळ नाही आहे, कारण घरी गेल्यानंतर इंस्टाला आला का मॅसेज ते पाहण्यासाठी आम्ही आलो. ते फोटो खातामध्ये घेऊन रील कसा बनवेल आणि तो रील माझा कसा व्हायरल होईल, त्याला किती लाईक मिळतील हे पाहण्यामध्ये आमचा इंटरेस्ट आहे. सर्वात आम्ही विसरलोय आणि विसरलोय तो मोबाईल माझ्या आईनं बापानं कामानं केलेल्या कष्टातून दिलेला आहे. आम्हाला तो विसर पडतोय. पण सर्वात खरा माणूस होताना जी खरी युवती आहे, खरा युवक आहे, या प्रवासामध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाब ही चिंतनीय आहे. ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आपण बेजार झालेला कळतोय, अवघ्या 5-7 मिनिटामध्ये समारोप करू. या साऱ्या गोष्टी चिंतनीय आहेत. त्याचं चिंतन करणं तर प्राप्त आहे. हे केल्यानंतर तुम्हाला हे मिळणार, इतका पैसा मिळणार, हे सांगण्यासाठी मी आलेलं नाहीये. युवाचं कर्तव्य काय, संस्कार काय, यासाठी आलेलं आहे. ते सांगण्यासाठी तुम्हाला अदर भरपूर लेक्चरर्स मिळतील. माझ्या जीवनाचा तो जॉब नव्हे, माझ्या जीवनाचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. जो माझा आहे तो मी आपल्याला दिला तर खरा माणूस म्हणून मला जगता येईल. माझा दृष्टिकोन वेगळा आणि तुमचा मी डायव्हर्ट करावा तर सर्वांना असं असेल तर मला इथे उभं राहण्याची माझी पात्रता नाही. जे माझ्या मनस्थ आहे ते तुमच्या मनामध्ये विराजित व्हावं, तुमच्या जीवनाचं काहीतरी डायव्हर्शन व्हावं, या उद्देशाने मी या ठिकाणी उभा टाकलेलो आहे. आणि शेवटचा विषय, शेवटचा पॉईंट, सपोज दॅट तुला IPS व्हायचं झाला, तुला गाडी दिली सरकारने, तुला यायचं भाताला नको व्हायचं झालीच, तुला विश्वास तू पण झाला 100% झाला, आणि तू राष्ट्रपती व्हायचं द्रौपदी मुर्मू जातं 100%. तुमच्याकडे एवढ्या मोठ्या मोठ्या पोस्टला गेला म्हणजे थोडा पैसा आला की नाही आला, तो कसाही कमवा, कारण शब्द कमवा कसाही कमवा, आला की नाही.
आला पैसा बोललो माझे मिस्टरांना फॉरेनमध्ये आहेत ते जॉबला 35 लाख रुपये पर मंथ सॅलरी आहे. तुम्ही विचार तुझे मिस्टर माझे मिस्टर त्यांची तर खाण आहे तुझे मिस्टर त्यांची फॅक्टरी हा विचार करतो माझ्या स्वतः फॅक्टरी आहे तो माझी ती लँड आहे म्हणजे का हे मिळालं हे कार मिळालं म्हणजे तुम्हाला सक्सेस मिळाला. अरे नाही बाळांनो खूप पैसा मिळाला सारं काही प्राप्त झालं पण ते आल्यानंतर संयम महत्वाचा आहे. संयम जे मिळालं ते टिकवणं त्याचा गर्व न होऊ देणं समजलंय दुसऱ्याला कसपण न समजणं त्याला तुच्छ न समजणं. तो आलेला पैसा ज्या पोस्टवर आपण गेलो जी पोस्ट पात्र झाली त्या पोस्टला बचवणं फार महत्वाचं आहे. ज्या पदावर त्या पदाचा आपल्याला अहंकार होता कामा नये. ज्या वेळेला आपल्या भारताचे पंतप्रधान मोदीजी ज्यावेळेस स्पीच देत असतात त्यावेळेस आम्हाला नोटीस करा त्यांची भाषा शैली साऱ्या गोष्टी किती नम्रपणे असतात. ज्या झाडाला बहर येतो ना ज्या झाडाला बहर येतो ते झाड झुकतं वाकेर असतं. ज्या झाडाला बहर येत नाही त्याला वांस झाड महापुरामध्ये मोठी काष्ट मोठी झाडे वाहून जातात मात्र जे लवाड असतं लहान ते झुकतं ते वाचतं. नम्रता हा गुण असणं प्राप्त आहे. ते मला सारं ऐकून झालंय पाहिजे तेवढा पैसा आला मग आपल्यामध्ये मगरूर येता कामा नये. ज्या वेळेला सपोज एखादा पेशंट हॉस्पिटलला ऍडमिट केला त्याचं ऍडमिशन केले निमोनियासाठी डॉक्टर टेस्ट करतात तरी सांगतात क्रिएटिनिन जरा तुमचा कमी झालेला त्याची पण ट्रीटमेंट चालू करावी. थोडा वेळ गेला का हा खूप सारा प्रॉब्लेम दिसला. एक आजारी व्यक्तीच्या मागे बाकीचे आजार आपोआप ज्या पद्धतीने आक्रमण करतात तद्वतच जो मनुष्य उच्च शिखरावर जातो जो सर्व पैशाने संपन्न होतो तिकडे महाअहंकार अटॅक करतो मगरुरी अटॅक करते. या साऱ्या गोष्टींना पचवणं आणि संयमित राहणं हे अत्यंत क्रमप्राप्त आहे. इज इक्वल टू इज कॉल्ड ॲज न्यू इंडियन यूथ. त्याला खऱ्या अर्थानं युवा म्हणावं त्याला खऱ्या अर्थानं संस्कारी म्हणावं आणि त्याला खऱ्या अर्थानं या भारताचा सुसज्ज असा नागरिक म्हणावं. हे सारं मिळालं म्हणजे सक्सेस मिळाला असं होतं का. एखाद्या विद्यार्थ्यांना विचारावं सक्सेस मला मिळाला त्याला प्रश्न करेल सक्सेसचं स्पेलिंग सांगले मला सांगा बरं सक्सेसचं स्पेलिंग. सक्सेस मध्ये येस घेतो किती वेळेस येस आलेला आहे 3 times. How many times? 3 times. सक्सेसचे दोन प्रकार आहेत. सक्सेसचे दोन प्रकार आहेत. ते सक्सेस मध्ये पहिला यश अचीव करायचा की शेवटचा which यश कुठला यश तुम्हाला अचीव करायचा. शेवटचा यश जर तुम्हाला अचीव करायचा असेल तर तुम्हाला ज्या ज्या अवस्था सांगितल्या त्या साऱ्या अवस्थेमध्ये पवित्र राहायला पवित्र विचरण पवित्र दृष्टिकोन पवित्र आचरण ज्या कॅम्पस मध्ये वावरतो तो सर्व गुरु तुमचा पवित्र असायला हवा. आई वडिलांनी केलेले संस्कारांचं प्रतिपादन करावं. समाजात आपण निर्णयाचं चिंतन करावं. या साऱ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही संकलित करणार ऑफ दॅट टाइम तुम्ही शेवटचा यश अचीव कराल. त्याचं एक उदाहरण आपल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती कोण होत्या बरं कोणत्या नाही भारताच्या पहिल्या राष्ट्रपती मला आठवत नाही मागच्या डिग्रीमध्ये झालेल्या प्रतिभाताईंने राष्ट्रपती हे सर्वोच्च पद आहे कधी डोक्यावरचा पदक कोणी गेला. कॉल्ड ॲज अ लास्ट स्टेज कॉल्ड ॲज अ सक्सेस. लास्ट स्टेज अचीव झाला की तो सक्सेस मिळतो असं सर्व युवकांनी असावं. आणि सरते शेवटी
एक माझ्या जीवनात जी कादंबरी मी वाचलेली आहे त्याच्यामध्ये काही वाक्य मला स्मरतात की आयुष्याच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांच्या वाटा फुटतात. शेवटी ज्याला त्याला आपल्या पाऊल वाटेने पुढे जावे लागते. या जगतामध्ये आपल्या अति जीवलग व्यक्तींचे निरोप घ्यावे लागतात. हेही अकाली, कायमचे आणि कायमचे. या भूमंडलावर, या पृथ्वीवर आपण पाहुणे म्हणून आलेलो आहोत. प्रत्येक जीव, प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी पाहुणा आहे. या पृथ्वीचा आपण मालक आहे. म्हणून अहंकार येऊ नये. अहंकाराने विरहित जीवन असावं. मानवता हा दृष्टिकोन असावा. आज मी तरुण आहे, एखादी आजी चालला, त्यांना गरज आहे हात ठेवून रस्ता पार करण्याची. तो भाव माझ्या मनात जागरूक व्हायला हवा की माझ्या आजीसारखी थांब जरा मी आलो किंवा मी आलीच आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण आपला प्रवास संपणार आहे. आज नाही तर उद्या मृत्यू हे तर निश्चित आहे. जीवनाचं वास्तव जर काही असेल ते फक्त आणि फक्त मृत्यू आहे. किती पैसा कमवला, किती उच्च पदावर गेला, म्हणून सारं काही तुम्ही अचीव्ह केलं असं होत नाहीये. त्याच्या पलीकडे आपल्या जगाच्या पापाची वाट चालू आहे. ज्या पद्धतीने अग्नीमध्ये तुम्ही कुठलाही काष्ट टाका ते जळून खाक होणार आहे. अग्नीचं भक्ष काय? काष्ट, लाकूड. काय भक्ष आहे अग्नीचं? काष्ट. काष्ट संस्कृत शब्द आहे, लाकूड आपला मराठी शब्द आहे. त्या पद्धतीनं यमाचं भक्ष आहे जीव. घडी घडी काळ वाटेची पाहे, अजून किती आहे अवकाश. क्षणाक्षणाला यम वाट पाहतोय आपली. मी सारं काही केलंय, मी आय केलंय, मी IAS IPS झाली, मी मोठा इंडस्ट्रियलिस्ट झालोय, म्हणजे सर्वात माणूस झाले का? नाही म्हणा. प्रवास हा खूप वेगळा आहे. याचं पण चिंतन करणं गरजेचं आहे. खरा माणूस म्हणून मी कसं जगावं, खरा माणूस होण्यासाठी मी काय करावं, हे सारं काही झाल्यानंतर जीवनाचा अखेर काय होणार आहे, जीवनाचं वास्तविक सत्यचं मृत्यू आहे, काय पावर आहे हे सगळेच म्हणताय. मग काहीतरी स्पिरिच्युअल पावर आहे. त्या पावरला नम्र होतो, त्या पावर आयुष्यात सार्थक करून घ्यावं. तर ते शेवटी कुठल्या पण ठिकाणी जर माझं काही कोणाची इच्छा असेल किंवा नसेल तरी सरांच्या धाकानं तुम्हाला या ठिकाणी बसावंच लागेल आणि श्रवण करावंच लागेल. पण बाळांनो, बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुमची ही अवस्था क्रॉस होऊन जाईल, ज्यावेळेला प्रौढावस्थेत जाल, जीवनामध्ये कदाकारी तो तुम्हाला बदल ठेवता ते एवढं मला माहीत नाही आहे. जो शब्द सांगितला, अजून सांगितला, त्या शब्दावर चिंतन करा. प्रत्येक शब्दावर चिंतन करा. निश्चित जीवनामध्ये फायदा होईल. आणि माझी आठवण नक्की आहे, असा एक व्यक्ती होता, पांढऱ्या कपड्यांमध्ये आलेला, तत्वज्ञानाचे बोध पाहत. पण खरोखर ते तत्वज्ञान श्रेष्ठ होतं. माझ्या जीवनात मी अवलंबायला हवं होतं. मात्र त्यावेळी वेळ निघून गेली होती. आणि त्या वेळेमध्ये त्याला आणि त्या वेळेमध्ये आपल्या जीवनाचं डायव्हर्शन करूया. कारण जीवनाचं वास्तविक सत्य हे फक्त आणि फक्त मृत्यू आहे. सर्वार्थानं माणूस म्हणून जगा. या मटेरियल लाईफ मध्ये ज्या यंत्राच्या दिशेने आपण बोलतोय, यंत्राच्या दिशेने पळा, पण स्वतः यंत्र म्हणून वागू नका. प्रत्येकाला आपलंसं करा. प्रेम हेच श्रेष्ठ आहे. सर्वांना प्रेम द्या. प्रेम म्हणजे अभ्यास करा नव्हे. प्रेम म्हणजे अभ्यास करा नव्हे. सर्वांना प्रेम द्या. आपुलकीने बोला, आत्मीयतेने वागा, प्रत्येकाच्या मदतीच्या कामात या. जीवनाच्या सक्सेसची व्याख्या जी आहे आपल्याकडे सांगितलेली आहे. पहिला यश अचीव करायचा की शेवटचा, त्याचा विचार करा. आणि शेवटी जे काही वक्तव्य झालं 60 मिनिटं सांगितले तर बोलायला अजून तासभर बोलता येईल ती काही अडचण नाही आहे. तो तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या भावना मला जाणून घ्यायच्या आहे, नाही का? मानवता म्हणून मी तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हालाच बसवायचं इतक्या वेळ ते योग्य नाही आहे. समारोप करण्यापूर्वी सर्वांना विनंती असेल की पाठीचा कला सरळ करा. कृपया हातामध्ये फोन स्क्रीन बाजूला ठेवा, हात जोडा. जे जीवनाचं वास्तविक सत्य मृत्यू आहे, जिथे हा जीव त्याला शरण जाणार आहे, या जीवाला जायचंच आहे, त्याचं चिंतन करूया.
एक पुणे जे म्हणेन माझ्या बाबांना आपण विचारायचंय, कृपया सर्वांनी म्हणायचंय की रामकृष्ण हरी, 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 मी जे काही प्रभूंचं चिंतन झालं 11 वेळेला कॅल्क्युलेशन केलं 50 गुणिले 11 किती दिवस तुम्हाला दिसून गेलं असते. त्या चिंतनातून जी काही ऊर्जा निर्माण झाली ती प्रभूंच्या चरणी समर्पित करतो. प्रभूंनाही विनंती करतो की हे प्रभू समस्त विश्वामध्ये अरबो खरबोनी युवा भरलेला आहे, पण आजच्या या प्रांगणामध्ये जो काही युवा जी काही युवती आसनस्थ आहे तिला आपल्या कृपेचा वर्षाव करून त्या युवाला त्या युवतीला सर्वांना मार्ग दाखवा ही मी प्रार्थना करेन. माझी बेबी मोठी SYPS आहे. बालपणापासून ती कॉन्व्हेंटला शिकली. तिचं टार्गेट आहे, तिचं प्लॅनिंग आहे, ती UPSC ची तयारी करत आहे. म्हणजे चिंतन केलं माझ्या घरामध्ये दंडक आहे. मोठी बेबी SYPS, सेकंड बेबी 9th ला आहे. लहान माझा बाळ तो आता 5th ला गेलाय. मोठ्या बेबीला कंपल्शन आहे 108 माळींचा जप व्हायलाच पाहिजे. 108 गुणिले 108 कॅल्क्युलेशन करा, 11,500 काहीतरी येत असतं. 2.5 तास वरतीची अंगी करते. 2.5 तास 18 तास ती UPSCचा अभ्यास करते. एकच बोललो बेटा तू नाही मला IAS चालेल, तू क्लास 2 हो, नाही क्लास 2 क्लास 3 नाही क्लास 3 तरी चालेल. सर्वात चांगलं युवती म्हणून जीवन विचारित कर. जे जीवनाचं वास्तव आहे त्या वास्तवाला स्वीकार की मला मरायचं आहे, ज्याच्याकडे जायचं आहे मला त्याच्याकडे मी कसं पवित्र जावं, मी कसं घेऊन जावं, त्याचं नाम काय. तिला कंपल्शन आहे जेवढी बोध करणार. दुसरी माझी वेगळी उभी राहिला शरद पवार पब्लिक स्कूल 9th ला तिला कंपल्शन आहे सकाळी तिला सायंकाळी 30 मार्क 6,500 कंपल्शन. लहान माझा बाळ वसुदेव संजय महादेव 5th ला गेला. प्रचंड नॉटी आहे, सीमा आहे. मी तर नव्हतो, कदाचित आईवर पडला. पण ज्या बायकोबरोबर संसार करतो ती पण तशी नाही आहे, कदाचित आजोबावर पडला. आणि ते खरं सकाळ सकाळ मला यायचे. आज संडे होता, चॅटिंग व्हायला सकाळी तिथे 30 मला केल्यानंतर इतकं कंपल्शन करा. संताराचं बीजारोपण जे केलं काय सांगितलं, बीज गोया बघून का तो आम काम केलं आहे पुढे ते होणार सर्वांना शक्य होईल. तो विषयाचा आशा चिंतन करा, जीवनामध्ये त्या पद्धतीने मार्गदर्शन करा. आपली नजर आपला अंतर्गुण अत्यंत पवित्र करा. आणि मग आपल्या फ्युचरच्या या सर्वांच्या पलीकडे एकच गोष्ट आहे म्हणजे ज्ञान. AI = आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि NI = ज्ञान. आपण अलाइव आहोत, आपण जिवंत आहोत. आपला दृष्टिकोन काय असावा याचे सर्वांचं चिंतन करा. सर्वांनी मला खूप वेळ सहन करून घेतलं. आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो. एखादा शब्द माझा कोणाच्या मनाला पोचला असेल तर मला क्षमा करा. मी या ठिकाणी कुठला पण वक्ता म्हणून आलेलो नव्हतो, संवाद साधण्यासाठी आपण आलेलो होतो. सर्वांनी मला सहन करून घेतलं. सर्वांच्या चरणी वंदन करतो. आणि आपल्या सरांनी या ठिकाणी मला बोलून जे उपकृत केलं त्यांनाही वंदन करतो. सर्वांना रामकृष्ण. व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्व असलेले माननीय श्री धनंजय महाजन सर आजच्या आपल्या कार्यक्रमात